मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 36 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग बघणार आहोत। आता इथे सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहेत। बाही उंची जास्त असेल, ब्लाऊज उंची जास्त असेल तर इथे तुम्हाला 1 मीटर अस्तरचा कपडा वापरायचा आहे। एक बाजू बंद घडी आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता सर्वात आधी उंची टाकून घ्यायची, आपल्याला इथून इथपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। आता इथे मी तयार उंची थोडी वाढवून घेणार आहे, म्हणजे इथे मी 13 तयार आहे तर 14 तयार ठेवणार। आता त्या 14 मध्ये मी काय करणार आहे, 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे इथे मी 14 तयार ठेवणार। जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता, मग तेवढी तुम्हाला तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल 1 इंच। आता इथे मी जेवढी मला तयार उंची ठेवायची आहे तेवढी तयार ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेऊन माप टाकलेला आहे। आपण इथे पाठीमागील बाजूला हुक सुद्धा जोडून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक अशी लाईन ओढून घेते, ते आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे म्हणून साठी अर्धा इंच सोडून दिलं। एक अशी लाईन ओढून घेतली, लाईन ओढून झाली। आता शोल्डरसाठी मार्किंग करून घेते 6 इंच इथून इथे, म्हणजे अर्धा इंच सोडून दिलं मी आणि पुढच्या बाजूला मार्किंग करून घेतलं 6 इंच। आणि तेवढंच आपल्याला मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं, जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा मार्किंग करून घेतला। एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक मी अशी लाईन ओढून घेते। लाईन ओढून झालेली आहे। आता इथे गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, अर्धा इंच सोडून पुढच्या बाजूला। गळारुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता गळापट्टी तयार, आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तयार किती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, किंवा मोजून बघा तुमची किती तयार आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे मी तयार पट्टी अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। इथे गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घेते आणि इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी। आता इथे मी गळ्याला गोल आकार देऊन घेते। आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवलेला आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये चौकोनी सुद्धा करू शकता। आता घडी मार्किंग करून घ्यायची आपल्याला। ब्लाऊज पूर्ण उलटा करून घेतला आणि शक्यतो काय करायचं, हुकाची बाजू घेत जा। पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं म्हणजे मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं ह्या साईजमध्ये परफेक्ट। माझं इथे भरलं 9 इंच। आपण इथे फक्त एकच बाजू मोजून घेतली, 9 इंच भरलेली आहे ह्या साईजमध्ये परफेक्ट, म्हणजे 36चा चौथा भाग 9 इंच। आता इथून इथे म्हणजे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला जेवढं आपलं भरलं मोजून पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत तेवढं मार्किंग ह्याच्यावरती करून घ्यायचं, म्हणजे 9 इंच करून घेतलं। आणि त्याच्यामध्ये इथे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग सुद्धा ठेवायचं आहे। जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यावं लागतं फिटिंगच्या बाजूला। तेवढं माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। मार्किंग करून झालेलं आहे आपलं इथे। आणि आता इथे मी पूर्ण कमरघेर मोजून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे काय होतं मापामध्ये सुद्धा ब्लाऊज असे फिटिंगला परफेक्ट बसतात। आता इथे मी पूर्ण कमरघेर मोजून घेतला, एवढं भरलेलं आहे इथे माझं। आता इथे काय करायचं, एवढं भरलं ह्याच्या बरोबर 4 भाग करावे लागतात, किंवा डायरेक्ट तुम्ही चौथा भाग सुद्धा काढू शकता। आता इथे टेपचा वापर करून सुद्धा तुम्ही ही पद्धत ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता। आता इथे मी 2दा निम्म केलं, एवढं आलेलं आहे। अर्धा इंच सोडून देते आणि पुढच्या बाजूला जेवढं इथे आलेलं आहे तेवढं इथे मी मार्किंग करून घेते। त्याच्यामध्ये प्लस आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आहे। पाठीमागील बाजूला टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतं। 1 इंच घेतलं आणि शिलाई मार्जिंग 2 इंच घेते। मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला। आता इथे मी फिटिंगची लाईन ओढून घेते, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा। 2 इंच आपण शिलाई मार्जिंग घेतलं ना त्याच्यावरती लाईन ओढून झालेली आहे। आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आपल्याला, मध्य करून घेतला बरोबर। आता इथे मी पाठीमागील बाजू असल्यामुळे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते, आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं।
आता इथे मी मुंड्याचा आकार देऊन घेते, बरोबर असा अर्धगोल देऊन घ्यायचा इथपर्यंतच, म्हणजे पहिल्या लाईनीपर्यंतच बरोबर. आकारसुद्धा देऊन झालेला आहे. आता इथे गळा अजून अर्धा इंचाने खालच्या बाजूला तुमचा तयार होणार आहे. मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते, टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागणार आहे. आता 2 इंचाची पहिली लाईन असं पकडा आणि मध्य करून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे मध्य करून झालेला आहे. आता एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. आपण जे 1 इंच घेतलं होतं का, ते ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच आणि रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं. बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आपल्याला, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही. आता हे मी ते कट करून घेते. जे आपण मार्किंग केलेलं आहे का, ते आपल्याला बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. आता इथे समोरची बाजू कट करून घ्यायची आपल्याला, बंद बाजूला कट करून घ्यायची आहे. समोरची बाजू ही बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे. आता ठेवताना कसं ठेवायचं आहे, असं ठेवून घ्या. ही पाठीमागची बाजू अशी ठेवून घ्यायची आहे आणि जी आपण पाठीमागील बाजूला अर्धा इंच वाढवून घेतलं होतं, अशी घडी करून घ्यायची आहे. कारण की समोरच्या बाजूला वाढवून घ्यायचं नाही, म्हणूनसाठी अशी एक घडी करून घ्या आणि एक पिन लावून घेतली तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती वाढवून घ्यायचं नाही, त्यासाठी इथे मी घडी करून घेतली किंवा एक पिन लावून घेतली तरीसुद्धा चालेल. आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आहे असंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. फक्त अर्धा इंच घडी करून घ्यायला विसरू नका. मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता. ह्या पद्धतीने एकसारखं मार्किंग करून झालं आपलं इथे. आता इथे सर्वात आधी काय करायचं, समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आपल्याला. एक अशी लाईन ओढून घेते. इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते ह्या सुद्धा बाजूला, म्हणजे मुंड्याचा आकार देऊन घ्यायला सुद्धा सोपं पडतं. आता समोरील बाजूचा मुंडा 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. मुंड्याला इथे मी आकार देऊन घेते. अर्धगोल बरोबर इथे आपला आला पाहिजे. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे गळारुंदी मार्किंग करून घेते. आपण जेवढी पाठीमागील बाजूला ठेवली सेमच मार्किंग झालं पाहिजे. मार्किंग करून झालं. गळारुंदीसाठी सुद्धा सेमच इथे मी घडी करून घेतली, बघू शकता. अशा पद्धतीने ते सेमच इथे मी मार्किंग करून घेतलं. आता इथे समोरच्या बाजूची उंची 1/2 इंच वाढवून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे मार्किंग करून घेते. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज ना समोरच्या बाजूने असा उचलल्यासारखं होतं किंवा अशी उंची कमी होते. आत्ताच मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची वाढून घ्यायची. इथे सर्व साईजमध्ये हे घ्यावंच लागतं आपल्याला. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे समोरचा गळा मोजून घ्यायचा आपल्याला आणि गळा नेहमी आहे तेवढा टाकत जा. गळा एकसारखा मोजून घ्यायचा आपल्याला. इथे असा टेप ठेवायचा आणि एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं आहे. आता इथे गळा 5.5 इंच तयार भरलेला आहे तेवढा टाका. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, कारण की शोल्डर अर्धा इंचाने खालच्या बाजूला येतं, तेवढाच गळासुद्धा आपला अर्धा इंचाने खालच्या बाजूला येत असतो. त्यासाठी आहे तेवढं टाकायचं. कितीसुद्धा भरू द्यात, जास्त झालं तर शोल्डर उतरतं, त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा. लाईन ओढून झालेली आहे. आता शोल्डर आहे मध्य करून घ्यायचा बरोबर नेहमीप्रमाणे. मध्य करून झाला. आता पट्टीचा वापर करायचा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची. ह्याचा बरोबर मध्य करून झाला. इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे आपण जिथपर्यंत उंची वाढवून घेतली तिथपर्यंत लाईन ओढून झालेली आहे, इथून इथपर्यंत. आणि शक्यतो काय करत जा, पट्टीचा वापर करत जा. आता इथे मी ब्लाऊजच्या उंचीनुसार वरून 9.5 वरती मार्किंग करून घेते. ज्यांच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल त्यांनी 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ज्यांच्या ब्लाऊजची तयार उंची 14.5 ते 16 असेल त्यांनी 10 वरती ठेवलं तरीसुद्धा चालेल. आता इथे ब्लाऊज असा परफेक्ट बसण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे 1.25 इंचावरती. म्हणजे कुठे करायचं, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच, दोन्हीसुद्धा बाजूंना मार्किंग करून घ्या. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. मार्किंग करून झालं. आता ते मार्किंग आहे ना एकत्र मोजून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंचं एकत्र मोजून घ्यायचं
असा टेपचा वापर करायचा, एकत्र मोजून झालेला आहे आणि फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं. ते का वाढवून घ्यायचं? कारण की पाठीमागील बाजूना ते आपल्याला कट करून टाकावं लागतं. मग पाठीमागील बाजूला फिटिंगला पुरत नाही म्हणूनसाठी वाढवून घ्यावं लागतं. ते फिटिंग करताना काय होतं म्हणजे बरोबर येतं. आता ही फिटिंगची बाजू वरच्या बाजूला 1 इंच, नेहमीप्रमाणे 1 इंच सर्व साईजमध्ये घ्यावंच लागतं. 1 इंच मार्किंग करून झालं आपलं. इथे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी सुद्धा लागतं ना, म्हणूनसाठी ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आहे. लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथे सुद्धा आणि इथे सुद्धा असं जोडून घ्या. जे आपण वाढवून घेतलं ना तिथे बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथेच आपल्याला ब्लाऊज असा बसायला परफेक्ट बसत असतो, म्हणूनसाठी एवढं अंतर ना ह्या बाजूला आपल्याला वाढवून सुद्धा घ्यावं लागतं, म्हणजे फिटिंग करताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम यायला नको म्हणूनसाठी. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा. थोडंसं मार्किंगनं वाढवून घेते, जिथपर्यंत आपण वाढवून घेतलं तिथपर्यंत उंचीमध्ये. आता ही लाईन ह्याला जोडून घ्यायची आणि ही लाईन ह्याला अशी जोडून घ्यायची आहे. आपला इथे एक प्रकारचा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. अर्धगोल बरोबर असा आपल्या इथे आला पाहिजे. आकार देऊन घेते आणि वरच्या बाजूला जास्त घेऊ नका, एवढाच आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे. आकार देऊन झाला. आता फिटिंगची बाजू घ्यायची आहे, पाठीमागील बाजू, फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. आत्ताच बघा, नाहीतर काय होतं उंची कमी जास्त होते फिटिंग करताना. आता असं ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. मार्किंग करून झालं. असं ठेवलं तरी चालेल, पण बघा एकसारखं करून घ्या. आत्ताच मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि इथून म्हणजे पहिली लाईन ही पहिली लाईन नेहमीप्रमाणे पट्टीचा वापर करा तिथे आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. इथे अशी लाईन ओढून घेते बरोबर त्या लाईनीपर्यंत. बरोबर अशी लाईन ओढून झालेली आहे. हे जास्त आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, फक्त अशी लाईन ओढून घ्या. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते, असा पान गळ्यासारखा देऊन घेते. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकारसुद्धा ठेवू शकता. थोडंसं असं टोकसुद्धा आलं पाहिजे आपल्या इथे. आकार देऊन झालेला आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी ही बाजू, नंतर मुंड्याचा आकार, समोरचा मुंडा. आता इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मापाचं असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे पेपर कटिंग कट केल्याच्या नंतर तुम्हाला ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करायला सुद्धा सोपं पडेल. आता इथे बघू शकता आपलं थोडंसं क्रॉसमध्ये आपण मार्किंग केलं होतं, ते कट करून घेतलं आणि हे सरळ लाईनीमध्ये. तिथे कुठेही कट करायचं नाही. उंचीमध्ये ब्लाऊज असा परफेक्ट बसेल उलट तुम्हाला. आता हा त्रिकोण आपला असं कट करून घ्यायचा आहे इथपर्यंत, म्हणजे फक्त टोकापर्यंत, इथपर्यंतच फक्त बाजूला करून घ्यायचं ते. आता इथून असा आपण आकार दिला होता प्रिन्सेस कटचा, कट करून घ्यायचा इथपर्यंत फक्त आणि दोन्हीसुद्धा बाजूने अशी कट देऊन घ्या. इथे सुद्धा मी असं कट देऊन घेते. आपला तो शिलाई करताना ना कटवरती कट आला पाहिजे म्हणूनसाठी दोन्हीसुद्धा बाजूनं कट देऊन घेतले. अशा पद्धतीने आपलं जोडलं जाणार आहे. इथेच तुम्हाला ब्लाऊज असा बसायला परफेक्ट बसणार आहे म्हणूनसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. गळ्याचा आकार आपल्याला लगेच कट करायचा नाही, नंतर कट करून घ्यायचा आहे. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. यासुद्धा बाजूला थोडं थोडं दिसतंय बघा, असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकसारखे येऊन जातील म्हणूनसाठी. मार्किंग करून झालं बघू शकता. आकारसुद्धा आपल्या इथे एकसारखा आलेला आहे. इथे आपला गळा मार्किंग करून झालेला आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. डबल कपडा आहे. उंची जास्त असल्यामुळे थोडंसं वरच्या बाजूला मी जोड देऊन घेतलेला आहे कापडाचा. एकावरती एक असं ठेवून घेतलं एकसारखं. घडी करून घेते. 4 पदर झाले पाहिजेत आपले इथे, दोन्ही बाजूंच्यासाठी 2 आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. 4 पदर आहेत. ओपन बाजू आहे आणि ही आपली बंद बाजू आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे घडी मार्किंग करून घ्यायची. अर्धा इंच नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं. इथे अर्धा इंच मार्किंग का करून घ्यायचं, कारण की शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो म्हणूनसाठी तसं मार्किंग करून घ्यावं लागतं. आणि अर्धगोल असा मोजून घ्या. ही आपली परफेक्ट घडी असते.
आपल्याला बाहीसुद्धा जोडायला पुरली पाहिजे, म्हणूनसाठी इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. 9.5 इंच भरलेलं आहे. तुमचं बघा लगेच किती भरलं असं लिहून ठेवा. ते आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग असतं. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही. त्यासाठी मोजून घ्या अर्धगोल आकार नेहमीप्रमाणे, आणि जेवढं भरलेलं असेल ते तुमचं परफेक्ट घडीचं मार्किंग असतं. आता एवढं भरलं तेवढंच माप टाकून घ्यायचं आपल्याला बंद बाजूपासून ह्या बाजूला. जेवढं भरलेलं असेल तेवढंच माप टाकून घ्यायचं आपल्याला. इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मला बाही उंची 9 इंच तयार ठेवायची. त्याच्यामध्ये फक्त मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे. शिलाई मार्जिन लागणार आहे फक्त दंडगेरच्या बाजूला, कारण की वरच्या बाजूला मी सुंदर अशी फुगाबाही डिझाईनसुद्धा बनवून घेणार आहे म्हणूनसाठी. आता इथे मी फक्त उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलं आणि मार्किंग करून घेते. वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला फुगाबाहीसाठी सुद्धा अंतर वाढवून घ्यायचं आहे, म्हणूनसाठी एवढंच माप इथे मी टाकून घेतलं. मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता ही आपली ओपन बाजू आहे. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. बाही उंचीनुसार 3 इंच मार्किंग करून घेतलं. आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. जेवढा आपण शिलाई मार्जिन पकडतो ना तेवढं इथे मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालेलं आहे. म्हणजे ब्लाऊज आपल्याला मुंड्यामध्ये सुद्धा परफेक्ट होऊन जातो. त्यासाठी 2 इंच घ्यायचं आहे इथे. आता दंडघेर जेवढा असेल तेवढं मार्किंग करून घेते. 5, 5.5 जेवढा असेल तेवढा, आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच मार्किंग करून घेतलं. तुम्ही तुमचा जेवढा दंडघेर असेल ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच. आता इथून इथे अशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. फिटिंगची बाजू नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंच. आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं म्हणूनसाठी मार्किंग करून झालं. आता इथे फक्त आपल्याला एकच आकार द्यायचा, म्हणजे उंच आकार. बाही जोडताना नंतर आपण दुसरासुद्धा आकार देऊन घेणार आहोत, म्हणजे खोलगट आकारसुद्धा द्यावा लागतो. तो नंतर द्यायचा आहे आपल्याला. नेहमीप्रमाणेच मार्किंग करून घेतलं उंच आकार. इथे आपण पुढच्या बाजूसाठी नंतर मार्किंग करून घेणार आहोत. आता इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 3.5 इंचावरती. 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुमची बाही डिझाईनसुद्धा सुंदर होणार आहे आणि आपला फुगासुद्धा खूप सुंदर पडतो. त्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे. 3.5 ठेवा किंवा 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. एक लाईन ओढून घेते. आता इथे काय करायचं, इथून इथपर्यंत म्हणजे ही लाईन आहे का त्याच्यावरती वाटलंच तर अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. इथे मी लाईन ओढून घेतली आणि त्याचा बरोबर आपल्याला इथे मध्यसुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे आकार द्यायला सुद्धा आपल्याला इथे सोपं जातं. त्यासाठी मार्किंग करून घेतलं, म्हणजे बरोबर असं इथे मी मध्यसुद्धा करून घेतलं आणि थोडंसं मार्किंग करून घेतलं, म्हणजे लाईन ओढून घेतली. आता इथे सुद्धा असं मार्किंग करून 1 इंच किंवा अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. आकार द्यायला आपल्याला सोपं पडतं म्हणूनसाठी. आता इथे बरोबर असा अर्धगोल आला पाहिजे असा आकार देऊन घ्या आणि खालच्या आकाराला असं जोडून घ्यायचं आहे. हा आकार ना अशा पद्धतीने खालच्या आकाराला असं जोडून घ्यायचं आहे. थोडं थोडं मार्किंग करा, तुम्हाला सोपं पडेल म्हणूनसाठी असं मार्किंग करून घ्यायचं. ह्याला असं जोडून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. मार्किंग करून झालेलं आहे इथे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे. जे आपण जास्त घेतलं शिलाई मार्जिन तिथून 2 इंचाच्या पुढे. आता इथून सुद्धा असं कट करून घ्यायचं आहे. इथे बरोबर आपल्याला आकारावरतीच कट करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूला मी 3.5 का घेतलं, अर्धा इंच हे मी शिलाई मार्जिनच्या सहित घेतलेलं आहे. आता ह्या लाईनीवरती बरोबर थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा मी कट देऊन घेते. कट मार्किंग करून झालेलं आहे. इथे सुद्धा थोडं थोडं मार्किंग करून ठेवा. आणि इथे सुद्धा मार्किंग आपलं झालेलंच आहे मध्यावरती, म्हणजे बाही जोडताना बरोबर मध्यावरती येऊन जातो. थोडं थोडं मार्किंग करून ठेवायचं आहे. तिथे ना आपल्याला चुन्यासुद्धा टाकून घ्याव्या लागतात एकसारख्या, म्हणूनसाठी दोन्हीसुद्धा बाजूंना. इथे आपली बाही कट करून झालेली आहे.
आता समोरच्या बाजूला जोडण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला. कमरपट्टी 1.5 इंच काढली तरी सुद्धा चालते. मार्किंग करून घेते आणि कट करून घेते. थोडीशी जास्त काढली तरी चालेल, जरी शिल्लक राहिली तर नंतर सुद्धा कट करून टाकता येते, पण जास्त काढली तरी सुद्धा चालते. ह्याच्यावरती सुद्धा मी असंच मार्किंग करून घेते आणि पट्टी एका लाईनीमध्ये कट करून घेते. पट्ट्या कट करून झाल्या. आता हुक आणि लूप पट्टी मी नंतर कट करणार आहे. जेवढे आपल्याला मापामध्ये लागणार आहे तेवढीच. जेवढा आपला शिल्लक कपडा आहे असं ठेवून द्यायचं आपल्याला इथे. आता हा ब्लाऊज पीस आहे आणि डिझाईनसुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. वरच्या बाजूला आहे. सर्वात आधी काय करत जा, डिझाईन बघत जा कोणत्या बाजूला आहे. नंतर कपडा तसा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. एक बाजू बंद आहे. एकसारखी घडी करून घ्यायची आहे. आता सर्वात आधी मी काय करते, बाही ठेवून कट करून घेते. एकसारखं पकडायचं आहे आणि बाही कट करून घेते. थोडंसं अलीकडच्या बाजूला कट करून घेते, कारण की ब्लाऊज ना खूप असा सिल्की असल्यामुळे थोडंसं जास्तीचं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे, पिना लावून घेतले तरी चालतील आणि असं कट करून घ्यायचं आहे. आणि कपडासुद्धा ठेवून बघा अस्तर बसतंय का, नंतर कट करून घ्यायचं आहे. बाही कट करून झालेली आहे. आता पाठीमागील बाजू ओपन बाजूला कट केली तरी सुद्धा चालेल, कारण की पाठीमागील बाजूला आपल्याला हुकसुद्धा जोडून घ्यायचे आहेत म्हणूनसाठी. एकसारखं ठेवून घेते आणि कट करून घेते. अस्तरसुद्धा ठेवून बघत जा डिझाईन कोणत्या बाजूला आहे, नंतर कट करून घ्यायचं आहे. एका लाईनीमध्ये कट करून घेतलं. कट करून झालेला आहे. आता इथे डबलच आहे कपडा. समोरची बाजू ठेवून घेतली आणि कट करून घेते. थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. इथे मी थोडासा जास्तीचा कपडा कट करून घेतला. आता हे मी मधून कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता ही आपली बंद बाजू आहे. समोरची बाजू बंद बाजूला कट करून घ्यायची आहे. बंद बाजू बंद बाजूला. समोरची बाजू इथे मी बंद बाजूला ठेवून घेतली. बंद बाजू बंद बाजूला आणि कट करून घेते. थोडंसं अंतर ठेवायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून कपडा कट करून घेते. इथं आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा जवळ ठेवायचा आहे, कारण की पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या जर बाहीला जोड आला तर आपल्याला कपडा लागणार आहे. म्हणूनसाठी लटकन दोरी बनवण्यासाठी, लटकन बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला कपडा इथे लागणार आहे आणि तुमचासुद्धा ब्लाऊज असाच कट करून घ्यायचा आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.